समृद्धी महामार्गावर वाहनांची वेग मर्यादा ताशी 120 किलोमीटर असल्याने या महामार्गावर वाहने नेहमीच वेगाने चालतात। त्यामुळे समृद्धी महामार्गावर कुठेही वाहने उभी करण्यास सक्त मनाई आहे। असे असतानाही बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील डोणगाव शिवारात एका शेतातील हॉटेलमध्ये अवैधरित्या मद्य विक्री होत असल्याचं समोर आलंय। मद्य विक्री होत असल्याने अनेक ट्रक चालक या ठिकाणी वाहने उभी करतायत। याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष पाहायला मिळत असून अपघाताचा धोकाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढला आहे। वाहनाच्या रांगा लागल्याने अपघाताचा धोका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढला। डोंगराळ परिसरात शेतातील हॉटेलमध्ये मद्य विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्यासोबत जोडले। संदीप, वाहनाच्या रांगा लागण्याकरता अपघाताचा मोठा धोका असतो, धोका वाढतो आणि डोंगराळ परिसरात शेतातील हॉटेलवर मद्य विक्री होत आहे आणि याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे का? आणि या संदर्भात नेमकी काय माहिती? हा प्रकार नेमका केव्हापासून सुरू आहे? कारण खरं पाहिलं तर वेगवेगळ्या घटनेनुसार जो आहे हा समृद्धी महामार्ग चर्चेत राहिला आहे। आणि बुलढाणा जिल्ह्यामधला जर का विचार केला तर मेहकर तालुक्यामधलं डोणगाव आहे। या डोणगावच्या शेत शिवारामध्ये एक हॉटेल आहे, ज्या हॉटेलमध्ये अवैधरित्या मद्य विक्री केली जाते आणि या मद्य घेण्यासाठी, दारू घेण्यासाठी जे ट्रक चालक आहेत हे अवैधरित्या रस्त्याच्या कडेला आपली वाहने उभी करतात आणि त्या ठिकाणीवरून मद्य घेतात। याच्यामुळे जे आहे हे अपघातालाही निमंत्रण दिले जात आहे। काही महिन्यापूर्वी पोलिसांनी छापा टाकून या हॉटेल व्यावसायिकावर कारवाई देखील केली होती, मात्र पुन्हा हा संपूर्ण प्रकार सुरू झालेला आहे। या मार्गावरून काही दिवसापूर्वी दुचाकी देखील सुसाट वेगाने जाताना आपण पाहिली होती आणि त्यामुळे संपूर्ण या समृद्धी महामार्ग प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळतंय आणि आता मोठ्या प्रमाणात ट्रकच्या ज्या रांगा आहेत मोठ्या दूरवरती रांगा लागलेल्या आपल्याला दिसतात। यामुळे आता नक्कीच संदीप, खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।